नमस्कार, मी संयोगिता आणि पिंपरी चिंचवड बुलेटिन मध्ये सगळ्यांचं स्वागत। आगामी महापालिका निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे। शहराचे संभाव्य नेते म्हणून रती महारथी रिंगणात उतरणार आहे। आजी माजी खासदार, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, पक्षांचे अध्यक्ष आणि नगरसेवकांचे वारसदार हे पाह्यास आवरून आहेत। अशा जनरेशन नेक्स्टचे नवे चेहरे कोण आहेत, ते कुठून आणि कसे लढणार आहेत, त्यांची तयारी तसेच शहराबद्दलचं त्यांचं विजन आज आपण जाणून घेऊया। विधान परिषदेच्या भाजप आमदार उमाताई खापरे यांचे चिरंजीव जयदीप यांनी नगरसेवक पदासाठी जोरदार तयारी केली आहे। त्यांच्या मातोश्री आमदार उमाताई या चिंचवडला प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षकगृह प्रभागातून सलग 2 टर्म म्हणजेच 1997 आणि 2002 मध्ये नगरसेवक होत्या। महापालिकेत विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी काम केलं। पुढे प्रदेश भाजपमध्ये महिला मोर्चा अध्यक्षा आणि आमदार अशी त्यांची कारकीर्द आहे। आता महापालिकेत त्यांचाच राजकीय वारसदार म्हणून जयदीप यांचा नगरसेवक होण्याचा प्रयत्न आहे। जयदीप हे सध्या शहर भाजपाचे चिंचवड प्राधिकरण मंडल अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। मातोश्रींचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून चिंचवडच्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षक प्रभागातून तसेच निगडी प्राधिकरण यावर त्यांनी जोरदार तयारी केली आहे। उमाताई आमदार झाल्यापासून त्यांचे संपर्क कार्यालय आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या कामात स्वतः जयदीप यांचाही पुढाकार असतो। निगडी आकुर्डी प्राधिकरण परिसरात गेल्या 3 वर्षात आमदार निधीतून कोट्यावधी रुपयांची कामं जयदीप यांच्या पुढाकाराने झाली। प्रामुख्याने आकुर्डी आणि निगडी येथील खंडोबा देवस्थान मंदिर परिसराचं सुशोभीकरण, निगडी वाहतूक नगरीतील गौड ब्राह्मण समाजाच्या हनुमान मंदिराचं काम, मदनलाल धिंगरा स्टेडियमचं सुशोभीकरण याचं काम त्यांनी मार्गी लावलं। तब्बल 100वर हाऊसिंग सोसायट्यांच्या परिसरात गल्ली पोळात सिमेंट ब्लॉक आणि त्या संबंधित त्यांनी कामं केली। सलग 3 वर्ष डे अँड नाईट मॅचेस त्यांच्या पुढाकाराने होतात। प्रतापगड कॉलनीतील कामांचं सोमवारीच त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। परिसरातील खेळांच्या मैदानांचा विकास, ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या सभागृहाच्या बांधकामासाठी जयदीप यांनी पाठपुरावा केला। आमदार चषक माध्यमातून सलग 3 दिवस 1400 मुले मुलींसाठी स्पर्धा घेतल्या आणि त्यात 300 आदिवासी मुलांचा सहभाग होता। आमदार उमाताई खापरे यांच्या वाढदिवसाला प्राधिकरण तसेच चिंचवडमध्ये अनेक होर्डिंग्सवर जयदीप यांचे देखील फोटो होते। चिंचवड परिसरातील समस्यांवरही जयदीप यांनी लक्ष दिलंय। महापालिकेच्या सुधारित विकास आराखड्यात चक्क शाळेजवळ दफनभूमीचे मोठे आरक्षण टाकल्याने त्याला त्यांनी कडाडून विरोध केला। आमदार उमाताई खापरे यांनी विधान परिषदेत त्यावर आवाज उठवला आणि अन्यायकारक चुकीच्या डीपी रद्द करण्याची मागणी केली। जयदीप यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे। आता माझ्याकडे चिंचवड आणि प्राधिकरण मंडळाची जबाबदारी आहे। नागरिकांची विकास कामं गेली 3 वर्षांपासून आम्ही अखंडपणे सुरू ठेवले। संपर्क अभियानासाठी महिला, युवक, ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम घेत असतो। महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहे आणि त्यासाठी दोन्ही प्रभागातून तयारी करतायत। प्राधिकरण आणि चिंचवड अशा दोन्ही प्रभागात भाजपचा मतदार मोठा आहे। पक्षाच्या आदेशानुसार जिथे संधी मिळेल तिथे लढायचा त्यांचा विचार आहे।